नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, स्वतेज न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी शुभांगी पंडित. आपण आलेले आहोत दिगंबर कदम पोलीस पाटील यांच्या शेती. हातगाव तालुक्यातील दिगंबरराव कदम पोलीस पाटील यांच्या आज आपण शेतीची पाहणी करत आहोत. तर दिनांक 9 जून 2025 रोजी चक्रीवादळामुळे त्यांच्या शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकता की केळीची लागवड झालेली होती, पण या वादळामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तर आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. सर्वप्रथम आपलं नाव. मी दिगंबरराव कदम पोलीस पाटील मार्लेगाव. या मार्लेगावचे मी शेतकरी आहे. मी माझा या दिसायला जो केळीचा बाग आहे तो मी गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये या केळी फळझाडाची लागवड केली होती आणि आतापर्यंत हा बाग मी एवढा जोपासला की एका लेकराप्रमाणे जोपासला आहे. मी स्वतः याच्यात मेहनत घेतली आहे, कुठली रोजदारी न लावता. मी स्वतः याची फवारणी, स्वतः खत टाकणे, स्वतः नियोजन मी केलेलं आहे, हे सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि यातच या कालच्या 9 तारखेला अचानक आलेल्या वादळामुळे आलेला हा माझा केळीचा बाग पूर्णतः जाण्याच्या मार्गावर होता आणि निसर्ग कोपला आणि पूर्णतः हा माझा केळीचा बाग हा आडवा पडला. आणि या केळीच्या बागावर मी काही सर्व पूर्ण जे आहे या केळीच्या बागावर माझं कुटुंब जे आहे ते मी चालितो. आणि या केळीच्या याच्या लागवडीसाठी मी दुसऱ्यांचं कर्ज सुद्धा घेतलं होतं आणि कर्ज घेतल्यानंतर मी स्वतः याच्यात घरची मुलं, पत्नी, आम्ही स्वतः सगळ्यांनी या ठिकाणी मेहनत केली असं की खरंच अश्रू डोळ्यातून ज्या दिवशी झालं त्या दिवशी अक्षरशः खूप असा रडू आला की काय करावं काय कळेना. आणि त्यातल्या त्यात हे 9 तारखेला हा निसर्गाचा या ठिकाणी वादळामुळे केळीचं नुकसान झालं आणि 9 ते 12 जूनला माझ्या मुलीचं लग्न झालं आणि त्याच्यातच मी हे सगळं सावरून हे बाजूला ठेवून दुःख मी स्वतः मुलीचं या ठिकाणी लग्न पार पाडलं. आणि मी असं एवढे हे करून मी सर्वतः या ठिकाणी कचून गेलो आहो. त्यातल्या त्यात मला वाटत होतं की मुलीचं लग्न होईल आणि जे काही SBI बँकेचं माझ्यावर 2-2.5 लाख कर्ज आहे ते सुद्धा मी फेडेल. मला आतापर्यंत SBI बँकेची कुठली माफी सुद्धा भेटलेली नाही. माझ्यावर ते कर्ज तसं आहे, कुठल्याही माफीमध्ये मला त्याने घेतलेलं नाही. आणि त्यातच हा एक वादळी वाऱ्यामुळे माझ्या केळीचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे. मी असं वाटते की आता काय करावं काय नाही, काही सुचन झालं याच्यावरच पूर्णतः सर्व कुटुंब चालायचं. त्यातच आता लग्न झाले त्याच्यातून कर्ज फेड करायची आहे. पण तरी माझं असं एक म्हणणं आहे शासनाला की प्रतिनिधीला कुठल्याही मी त्या दिवशी आमदार साहेबांना सुद्धा फोन केला आहे, खासदार साहेबांना सुद्धा फोन केला होता. तरी त्यांनी आणि नंतर मी तहसीलला मी माझं लेखी अर्ज दिला सुद्धा आहे. त्यातून मी हे अर्ज दिल्यानंतर कुठलीही यंत्रणा माझ्याकडे आली नाही. पण त्यानंतर तहसीलदारने मॅडमने आदेश दिल्यानंतर तलाठी साहेबांनी येऊन पंचनामा केलेला आहे. याच्यातूनच माझी एक विनंती आहे की आमच्या जो केळीचा बाग हा पूर्णतः या ठिकाणी नष्ट झाला आहे, तुम्ही पाहत आहात. तरी मला एक शासनाकडून मला जास्तीत जास्त मदत मिळावी असे मी शासनाला विनंती करतो. विमा नाही सर, आमच्या मंडळ आहे ते विमामध्ये येत नाही. अनुदानमध्ये शिकून आम्हाला अनुदानमध्ये केळी आम्ही लागवड केली आहे. अनुदानाचं आम्हाला अर्धी रक्कम भेटलेली आहे, अर्धी रक्कम भेटायची राहिलेली आहे. तर आपण केळीची किती बूड लागवड केली होती आणि आपलं किती नुकसान झालेलं आहे? मी एक दीड एकरमध्ये मी 2200 झाड लागवड केली होती. एक झाड मला 19 रुपयाला पडलं होतं. आम्ही 5-6 जणांनी जळगाववरून रोप बोलवलं होतं आणि त्याची आम्ही रोपाची लागवड 19 रुपयाला एक रोप पडलं होतं. त्याप्रमाणे अशी आम्ही दीड एकरमध्ये 2200 झाडाची लागवड केली होती. तर आपलं आता शासनाला काय विनंती आहे? शासनाला माझी एकच विनंती आहे की माझा जो काही नुकसान झालेलं आहे त्याची जास्तीत जास्त आतापर्यंत टोटल या दीड एकरला 2.25 लाख रुपये खर्च झालेला आहे. शासनाला माझी एकच विनंती आहे की मला जास्तीत जास्त याचा माझा खर्च तरी काढून द्यावा अशी माझी एक कळकळीची विनंती आहे. आपण पाहू शकता की केळीची झाडं कशी इथं खाली पडले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं नुकसान झालेलं आहे. पाहू शकता आपण.